नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण हो. जे लोक स्ट्रगलर आहेत त्यांच्या हातात या नवीन वर्षामध्ये एक चांगला तुमची इच्छा असलेला जॉब मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हे वर्ष तुम्हीही तुमची एक जिद्द ठरवा की या वर्षी मला मला हवा असलेला जॉब मी माझ्या हातात पाडून घेईल. आणि इलेक्शन वर्ष असल्यामुळे ते अपॉर्च्युनिटी तर तुम्हाला मिळेल, पण त्या अपॉर्च्युनिटीसाठी लागणारी मेहनत, जिद्द आणि चिकाटी ही तुमच्यामध्ये येवो आणि त्याचा तुम्ही व्यवस्थित वापर करून या वर्षी हा जॉब तुमच्या हातात पडो ही शुभेच्छा देतो. आणि मित्रो, एक नवीन वर्षाचा धमाका म्हणणारी अशी एक जाहिरात आलेली आहे डिस्कॉम कडून, राईट, महावितरण कडून. ही जाहिरात आहे 5347 वॅकन्सीची प्रचंड मोठी जाहिरात आहे. ओके, बघायला गेलं तर तशी ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, पण इथं पुरेपूर चान्सेस आहेत की तुम्हाला हा जॉब परमनंटली मिळेल. तर ही सर्व ऍडव्हर्टाइजमेंट मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर चला पुढे बघा, आपली एक बॅच डिस्कॉम साठी, ओके, विद्युत सहाय्यक साठी आपण लॉन्च केलेली आहे, राईट. या बॅच मध्ये सर्व एक्सपर्ट लोकांनी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर कंप्लीट सिलेबसचं कव्हरेज आहे, राईट. टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहेत, एमसीक्यू चे सेशन सुद्धा आहेत आणि अनलिमिटेड टाइम तुम्ही ते सर्व व्हिडिओज बघू शकता. हे लक्षात घ्या. या पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटचं वगैरे सर्व पीडीएफ तुम्हाला मिळत जातील. आपलं इग्नाइट इलेक्ट्रिकलचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची तुम्हाला लिंक मिळेल, राईट. येणारे प्रत्येक अपडेट, छोटी मोठी जी जाहिरात राहील इलेक्ट्रिकल साठीची, ती तुम्हाला मी त्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून देईल. तर चला मित्रो, हे बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जाहिरात क्रमांक 6/2023, राईट. 29 दिनांक आहे, काल सुट्टीच्या दिवशीच याला आपलं पब्लिक डोमेन मध्ये टाकण्यात आलेलं आहे. बघा, 3 वर्षाचा विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवाराला तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. हीच लाईन का वाचतोय? कारण कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. हो, कॉन्ट्रॅक्च्युअल त्यांनी दिलेलं आहे, इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे 3 वर्षाचा कंत्राटी कालावधीसाठी, राईट. 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी झाल्यानंतर त्यांना परमनंट करण्यात येईल जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक राहिला तर. आपण मेहनती लोक आहोत, आपला परफॉर्मन्स समाधानकारक नक्कीच राहणार. बघा, बंपर वॅकन्सीज, रिक्त पदांचा गोशावरा किती आहेत? 5347. 5347. अनुसूचित जातीसाठी 673. त्यानंतर अनुसूचित जनजातीसाठी 491, राईट. एनटीए साठी 150, एनटीबी साठी 145, एनटीसी साठी 196, एनटीडी साठी 108, ओके. एसबीसी साठी 108. त्यानंतर ओबीसी साठी 895, ओके. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 500 आणि खुला वर्गासाठी 2081 वॅकन्सीज. म्हणजे असा तगडा वॅकन्सीचा पूल तुमच्यासाठी आलेला आहे. अशा वॅकन्सीज आहेत 5347. बघा, इलिजिबिलिटी काय असेल तर तुमची 12वी होणं, म्हणजे 10+2 म्हणजे 12वी प्लस तुमचा डिप्लोमा आयटीआय पाहिजे. ते कशामध्ये? वीज तंत्री किंवा तारतंत्री, म्हणजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन मध्ये तुमचा आयटीआय पाहिजे ते, आणि तुमची 12वी झालेली असावी. पुढं आता बघा, एज लिमिट किती आहे? तर मिनिमम एज लिमिट आहे तुमचं 18 वर्ष, मॅक्झिमम आहे 27 वर्ष. क्लिअर? हे कशासाठी आहे? जनरल कॅटेगरीसाठी. मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 5 वर्ष अतिरिक्त आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष आहेत. माजी सैनिकांसाठी 45 आहे. महावितरणचे तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला कुठलंही एज लिमिट देण्यात आलेलं नाही. खेळाडूंसाठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार तुम्हाला 2 वर्ष थोडे एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत. हेच कारण आहे की ही ऍडव्हर्टाइजमेंट जरा एक दिवस अगोदर, राईट, जुन्या वर्ष 2023 मध्ये आलेली आहे, कट ऑफ डेटच्या अगोदर. पुढे बघा, आता बघा, प्रथम वर्ष तुम्हाला मानधन किती मिळेल? राईट, पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000. क्लिअर? आणि या 3 वर्षानंतर तुम्ही जर परमनंट झाले, जे की तुम्ही होणार आहात,
ते 25,880 ते 50,835च्या स्केलमध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून देण्यात येईल, म्हणजे चांगलं तुम्हाला सॅलरी मिळेल हे समजून चला. आपली बॅच ही आहे त्याचाही तुम्ही नक्की विचार करा. क्लिअर. त्यानंतर निवड पद्धती कसे असेल तर अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची एक टेस्ट होणार आहे. राईट. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची एक टेस्ट होणार आहे. राईट. तर त्या टेस्ट मध्ये काय काय येईल तर पहिलं असणार आहे तुमची तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, म्हणजे तुमचं टेक्निकलचे प्रश्न किती असणार आहेत 50, गुण किती असणार आहेत 110. त्यानंतर सामान्य जनरल ऍप्टिट्यूड. क्लिअर. त्याच्यामध्ये रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, मराठी लँग्वेज आहे. क्लिअर. आता रिझनिंगचे 40 क्वेश्चन 20 मार्काला, त्यानंतर ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्काला, त्यानंतर मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन 10 मार्काला. क्लिअर. तर असं तुमचं नॉन टेक जे आहे ते 40 मार्काचं आहे, टेक्निकल 110 मार्काचं आहे. तर असा तुमचा 150 मार्काचा क्वेश्चन पेपर असणार आहे. क्वेश्चन किती असतील 130 क्वेश्चन असतील आणि टाइम तुम्हाला 2 तास देण्यात येणार आहे. क्लिअर. ही तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे, त्यामुळे व्यवस्थित चांगला पॅटर्न आहे. टेक्निकल तुमचा 110 मार्काचा आहे. टेक्निकल मस्त आहे. आपलं टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व काही आपल्या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. ओके. पुढे चलू. आता बघा, उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना पेनाल्टी असे त्यानुसार त्या प्रश्नात विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 निगेटिव्ह आहे. किती आहे 1/4 निगेटिव्ह आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर असणार आहे. ओके. तर निगेटिव्ह मार्किंग मुळे आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. ओके. त्यानंतर बघा, उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेतील 150 पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट बनेल. म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुमचे जे 150 मार्क होते त्या 150 मार्काला 90 मार्कामध्ये कन्वर्ट करण्यात येईल. राईट. आणि जे 10 गुण तुम्हाला अतिरिक्त मिळणार आहे ते कंत्राटी कामगार म्हणून काम केल्याचे मिळणार आहे. तर असा तुमचा 100 मार्काचा एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्ट नुसार तुमचं फायनल सिलेक्शन देण्यात येईल. ओके. तर ही पूर्ण निवडीची प्रक्रिया तुमची असणार आहे. बाकीच्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाही. छोट्या छोट्या पॉइंटवर वाटल्यास मी सेपरेट सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल की तुमची मेरिट लिस्ट वगैरे कशा प्रकारे बनवण्यात येणार आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. क्लिअर. आता बघा फीस किती आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 प्लस जीएसटी आहे. मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी 125 रुपये प्लस जीएसटी देण्यात येणार आहे. क्लिअर. आणि ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याची डेट आणखीन चालू झालेली नाही. डेट बद्दलचं काही या नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेलं नाही. आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. नंतर येणाऱ्या प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटला मी तुमच्यापर्यंत घेऊन तर येतच जाईल. याचेही जे अपडेट येतील, डेट्स जे येतील ते मी तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनल सोबत बनून राहा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना इग्नाइट अकॅडमी तर्फे शुभेच्छा देतो. या नवीन वर्षामध्ये संकल्प करा की जास्तीत जास्त अभ्यास करून मेहनत करून आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याचा. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.